अंतर्गतचे 24 संघ खरं तर 3 दिवसामध्ये या मैदानावरती पाहायला भेटलेत। 11 चॅलेंजर देवरोड संघ पहिल्या दिवशी बक्षीस पात्र फेरीमध्ये जाऊन पोहोचला। दुसऱ्या दिवशी आयन 11 देवरोड, तिसऱ्या दिवशी जर पाहिले गेले तर यंगस्टार दत्तनगर। आज मात्र कोणता संघ आहे? चौथा संघ जो खऱ्या अर्थाने सेमीफायनल मध्ये जाऊन पोहोचेल। अक्षय गोलंदाजीच्या मार्कवर षटक क्रमांक दुसरं जो मैदानाच्या आतमध्ये घेऊन येतोय। 10 धावा धावपलकावरती आपण पाहतोय ज्या बनवल्या गेल्यात। राहुल आणि त्याच्या जोडीला जर पाहिले गेले तर विनोद, हे दोन फलंदाज मात्र आपण पाहतोय कामगिरी करताना पाहायला भेटते। पहिला चेंडू अकू टप्प्याचा चेंडू होता, बॅटवरती चेंडू आला नाही। टप्पा पडल्यानंतर आपण पाहतोय बाहेरच्या दिशेने चेंडू वळण घेताना पाहायला भेटलाय। सुरेख चेंडू, डॉट बॉल, निर्धाव स्वरूपाचा चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय। धावपलक स्थिर आहेत। धावपलकावरती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 10 धावा ज्या धावपलकावरती बनवल्या गेल्यात। पुन्हा एकदा चेंडू आपण पाहतोय, बॅटवरती चेंडू आला नाहीये। स्विचिंगचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करण्याचा प्रयत्न होता। डॉट बॉल, निर्धाव स्वरूपाचा चेंडू। पुन्हा एकदा लागोपाठचे दोन चेंडू जर पाहिले गेले तर आपण पाहतोय निर्धाव स्वरूपाचे आहेत। डॉट स्वरूपाचे चेंडू जे मैदानाच्या आतमध्ये टाकले जाते। स्पर्धेच्या निमित्तानं खेड तालुक्यातील बुलंद आवाज आमचे सहकारी समालोचक सन्माननीय उत्तमजी सावंत सर या ठिकाणी उपस्थित झालेत। त्यांचंही आमदार चषकाच्या वतीने मनापासून स्वागत। अकूट टप्प्याचा बॉल आपण पाहते, पुल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट वरून चेंडूवरती आलाय। एक सिंगल आणि एका सिंगलनं धावपलकावरती पुन्हा एकदा आपण पाहते एका सिंगल वरती समाधान मानावं लागते। अफलातून गोलंदाजी षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये अक्षयकडून पाहायला भेटते। दोन चेंडू डॉट आल्यानंतर एक सिंगल जे प्राप्त करताना पाहायला भेटले आणि स्कोर कार्ड वरती 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये बनवल्या गेल्यात। स्पर्धेच्या निमित्तानं बंडू तात्या बालगरे, त्याचबरोबर विनायक तात्या जाधव हे दोन मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले। त्यांचे हार्दिक स्वागत। चेंडू सीमारेषा पार, खणखणीत चौकार। चौकार मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला भेटलाय आणि चौकाराने धावपलकावरती आपण पाहतोय धावपलक जाऊन पोहोचले गेले। 15 धावा धावपलकावरती आहेत। विनोदच्या बॅटीतून चौकार येतोय। स्क्वेअर लेगला एक अफलातून फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला। दुसरं षटक मार्गस्थ असताना अक्षय गोलंदाजीच्या मार्कवर आहेत आणि आपण पाहतोय पहिले दोन चेंडूवरती सुरेख गोलंदाजी होती, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर एक चौकार जो विनोदच्या बॅटीतून येताना पाहायला भेटतोय। पुन्हा एकदा अफलातून फटका, क्षेत्ररक्षक आपण पाहतोय खूप दूरवरती, चेंडू सीमारेषा पार, बॅक टू बॅक खेळलाय, खणखणीत दुसरा चौकार। बॅक टू बॅक दोन चौकार येताना पाहायला भेटले। धावपलकावरती 19 धावा धावपलकावरती ज्या बनवल्या गेल्यात। एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 19 धावा। विनोदच्या बॅटीतून अफलातून फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे। सुरेख फटकेबाजी, पहिले दोन चेंडू डॉट, त्यानंतर आपण पाहिलं दोन चेंडूवरती बॅक टू बॅक दोन चौकार जे खरं तर या मैदानावरती खेळले गेले। अफलातून फटकेबाजी खरं तर आपण पाहतोय सांगवी संघाकडून पाहायला भेटते। हा चेंडू आता मात्र सुरेख होता। गोल्डन स्पॉट वरती चेंडू, एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होते। षटक क्रमांक आपण पाहतोय संपले दुसरं। दोन षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती 10च्या सरासरीनं एक गडी बाद 20 धावा। पॉवर प्लेचं दोन्ही षटक या ठिकाणी संपली आहेत। पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्यात आणि दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा 10 धावा जे येताना पाहायला भेटत आहे। मला म्हटलं की कोण
20 धावा धावफलकावरती 2 षटकांचा खेळ या ठिकाणी आपण पाहतोय संपलाय. तिसरं षटक संतोष षटक क्रमांक तिसरं मैदानाच्या आतमध्ये घेऊन आलाय. पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये आपण पाहिलं 20 धावा आतापर्यंत खरं तर गोलंदाजाने खर्च केल्यात. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय संतोषला 5 रन केले गेले. षटक क्रमांक तिसऱ्यामध्ये 20 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आमदार चषक 2023 आपण पाहतोय. विनोद आपण पाहतोय या ठिकाणी 2 चौकार त्याच्या बॅटेतून येताना पाहायला भेटले. तर आपलातून फलंदाजी जो खरं तर करताना पाहायला भेटतोय. संतोष गोलंदाजीच्या मार्कवर पहिला चेंडू आपण पाहतोय. हलक्या तर खेळायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक धाव जी पळून पूर्ण केली जाते आणि एका धावीने धावफलकावरती आपण पाहतोय 21 धावा ज्या धावफलकावरती बनवल्या गेल्यात. षटक क्रमांक तिसरं मार्गाचा असताना सलामीचा फलंदाज आपण पाहतोय जो अजून सुद्धा मैदानाच्या आतमध्ये राहुल जो कामगिरी करताना पाहायला भेटतोय. त्याच्या बॅटीतून एक चौकार येताना पाहायला भेटलाय. विनोदच्या बॅटीतून 2 चौकार आलेत. रोहितने सुरुवात चांगली केली होती, मात्र रोहित त्यानंतर बाद झाला. त्यानंतर डाव सावरण्याचा प्रयत्न विनोदने केला. विनोदच्या बॅटीतून 2 चौकार येताना पाहायला भेटलेत आणि 21 धावा धावफलकावरती आतापर्यंत बनवल्या गेल्यात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रशांतदादा सपकाळ स्पोर्ट्स क्लब सांगवी त्यांच्या विरोधात ब्रॉन केजी या 2 संघांमध्ये ही लढत आपण पाहतोय. हा चेंडू आपण पाहतोय अफलातून व चेंडू मैदानाच्या आतमध्ये होता. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय चेंडू अडवलाय. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होते. एका सिंगलने धावफलक जर पाहिलं गेलं तर पुन्हा एकदा हलक्या हाताने धावफलकावरती धावफलक बनवलं जाते. 22 धावा धावफलकावरती जे बनवल्या गेल्यात शांत प्रकारची आपण पाहतोय सुरुवात आहेत. मात्र विनोद मध्ये ती क्षमता आहेत. विनोदने 2 चौकार खेळलेत. कशा प्रकारे तो कामगिरी करेल येणाऱ्या चेंडू मध्ये आपण पाहणार आहोत. रिव्हर्सिपचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये फटका आपण पाहतोय सजवलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहेत आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकार. चौकार पाहायला भेटलाय आणि चौकारानं धावफलकावरती 26 धावा ज्या धावफलकावरती बनवल्या गेल्यात. अफलातून फटका मैदानाच्या आतमध्ये सजवलाय फलंदाज विनोदनं. 26 धावा धावफलकावरती आहेत. अफलातून फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये खरं तर विनोद कडून पाहायला भेटते. हा चेंडू पुन्हा एकदा सुरेख फटका आहे. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय त्या ठिकाणी चेंडू अडवलाय. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होते. फेकी सुद्धा आपण पाहतोय काही उशिरा, मात्र त्यानंतर आपण पाहतोय यष्टीरक्षकानं कलेक्शन सुद्धा लाजवाब केलं. एक सिंगल वरतीच त्या ठिकाणी समाधान मानावं लागेल आणि एका सिंगलनं धावफलक 27 धावा ज्या धावफलकावरती बनवल्या गेल्या. माजी राज्यमंत्री आमदार आपण पाहतोय बाळाभाऊ बेगडे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आमदार चषक 2023 या स्पर्धेचं देखणं नियोजन आपण या मैदानावरती पाहतोय. हा चेंडू बेगीट करण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा प्राप्त होते. मोठी फटकेबाजीच्या प्रयत्नांमध्ये आपण पाहतोय राहुल त्या ठिकाणी आपण पाहतोय एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा पळून पूर्ण केली गेली. एका सिंगलनं धावफलकावरती 28 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या. तिसरं षटक मार्गस्थ असताना पहिल्या 2 षटकामध्ये 20 धावा आल्यात. 10च्या सरासरी धावफलकावरती धावफलक आपण पाहिलं होतं. आता मात्र पुन्हा एकदा विनोद. हा चेंडू पुन्हा एकदा अफलातून फटका मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, मात्र चेंडू आपण पाहतोय सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकार. तीन षटकांचा खेळ संपलाय. 18 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावफलकावरती आपण पाहतोय एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 32 धावा ज्या धावफलकावरती बनवल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये 10 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 12 धावा आपण पाहिलेत. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. 32 धावा धावफलकावरती आहेत. चला टीम मीटिंग नकोय, सामन्याला आपण या ठिकाणी लगेच सुरुवात करणार आहोत. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपला गेलाय. विनोदच्या बॅटीतून आपण पाहतोय पुन्हा एकदा एक चौकार पाहायला भेटतोय. अफलातून फलंदाजी विनोद खरं तर करतोय. 4 चौकार आतापर्यंत विनोदने खेळलेत
आणि चारी चौकारमध्ये आपण पाहिलं अफलातून फटके त्याच्या बॅटीतून येताना पाहायला भेटलेत. 6-6 षटकांचे सामने खरं तर आपण या मैदानावरती पाहतोय. 32 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रशांत भाऊ सपकाळ स्पोर्ट्स क्लब सांगवी त्यांच्या विरुद्धामध्ये ब्राउन क्रेझी या दोन संघांमध्ये खरं तर लढत आहेत. गोलंदाजीच्या मार्कवर षटक क्रमांक 4 मध्ये पाचारण केले गेले. कुंदन याला मात्र पाचारण केले षटक क्रमांक 4 मध्ये. वैयक्तिक पहिलं सांघिक 4थं षटक जो खरं तर घेऊन येतोय. 32 धावा धावफलकावरती आतापर्यंत बनवल्या गेल्यात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सुरुवात चांगली होते. एक फलंदाज बाद झाला असला तरी त्यानंतर आपण पाहतोय विनोद आणि राहुलनं पूर्णपणे डावाला सावरलंय. सुरेख फलंदाजी खरं तर मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला भेटलेत. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतोय या ठिकाणी आता बदलाव केला जातोय. समोर फलंदाज आपण राहुलला पाहतोय तर गोलंदाजीच्या मार्कवर कुंदन षटक क्रमांक 4 जो मार्गस्थ होताना पाहायला भेटते. पहिल्याच बॉल फुल टॉस होता आणि त्या चेंडूला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत झेल मैदानाच्या आतमध्ये सोडलाय. फटका सुरेख त्या ठिकाणी होता मात्र त्यानंतर क्षेत्ररक्षकानं चूक केली. त्यानंतर एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण एका सिंगल वरतीच त्या ठिकाणी समाधान मानावं लागते आणि एका सिंगलने धावफलकावरती 33 धावा ज्या धावफलकावरती बनवल्या गेल्या. फटका सुरेख होता मात्र त्या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर फुलटॉस स्वरूपाचा चेंडू त्यानंतर क्षेत्ररक्षकाने चुकी केली. झेल मैदानाच्या आतमध्ये सोडला आणि झेलचं आपण पाहतोय रूपांतर एका धावेमध्ये भेटले आणि एका धावेने धावफलक 33 धावा धावफलकावरती आतापर्यंत बनवल्या गेल्यात. एका गड्याच्या मोबदल्यात 33 धावा धावफलकावरती आपण पाहतोय बनवल्यात. कुंदन तो खरं तर गोलंदाजीच्या मार्कवर आहेत. हा चेंडू मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये मात्र त्या ठिकाणी आपण पाहतोय डॉट बॉल निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल त्यानंतर डॉट बॉल. कुंदन आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवर षटक क्रमांक 4 खरं तर मार्गस्थ आहेत. अफलातून आता आपण पाहतोय गोल्डन स्पॉट वरती गोलंदाजी केली जाते. समोर विनोद त्याने आतापर्यंत खरं तर 4 चौकार त्याच्या बॅटीतून येताना पाहायला भेटलेत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे जेल झालाय. संघाला बसलाय दुसरा धक्का. फलंदाज विनोद बॅक टू द पॅव्हिलियन. विनोदच्या रूपाने आपण पाहतोय संघाला हा दुसरा धक्का जो खरं तर पाहायला भेटतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विनोदची जागा चालवण्यासाठी नवीन फलंदाज शेखर तो खरं तर मैदानाच्या आतमध्ये चाललाय. धावफलकावरती धावफलक जर पाहिले गेले तर 33 धावा धावफलकावरती असताना 2 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. कुंदन अफलातून गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल त्यानंतर डॉट बॉल त्यानंतर फलंदाज बाद करण्यात यश आले. विनोद सारखा फलंदाज या ठिकाणी बाद केलाय. आता मात्र पूर्णपणे आपण पाहतोय दारोमदार शेखर वरती आहेत कारण की शेवटचे काही चेंडू बाकी आहेत आणि शेवटच्या चेंडूमध्ये आपण पाहतोय जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न शेखर आणि त्याच्या जोडीला राहुलचा असेल आणि ते कशा प्रकारे पूर्ण करतील. तर समोर कुंदन सुद्धा आपण पाहतोय अफलातून गोलंदाजी तो करताना पाहायला भेटतोय. तेहतीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय खरं तर बनवल्या गेल्यात. स्विचिंगचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये बॅटवरती चेंडू आला नाहीयेत. डॉट बॉल निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहतोय शेखर. हॅलो हॅलो हा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा सुरेख फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय खराब क्षेत्ररक्षण 2 क्षेत्ररक्षकाच्या आपण पाहतोय क्षेत्ररक्षण खराब होताना पाहायला भेटले आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. चौकार मैदानाच्या
मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय, खराब क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर आपण पाहतोय त्याचं रूपांतर 4 धाब्यांवरती भेटताना पाहायला भेटलंय. 37 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अफलातून गोलंदाजी कुंदनची आपण पाहिली आहे. आतापर्यंत त्याने खरं तर या षटकामध्ये अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली, मात्र क्षेत्ररक्षक या षटकामध्ये खराब होताना पाहायला भेटले. अकू टप्प्याचा बॉल होता, त्यानंतर आपण पाहतोय यष्टीरक्षक कडून सुद्धा एखादी एक चूक होताना पाहायला भेटते. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केली जाते आणि एका सिंगलनं षटक क्रमांक संपले 4. 4 षटकांचा खेळ संपलाय. 24 चेंडूचा खेळ संपलाय. धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बनवल्यात 38 धावा. अडतीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 24 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपलाय. पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुरुवात चांगली होती, 20 धावा बनवल्या. तिसऱ्या षटकामध्ये 12 धावा येताना पाहायला भेटल्यात. मात्र 4थं षटक कुंदनचं, खरं तर कुंदनने त्या षटकामध्ये केवळ 6 धावा खर्च केल्यात आणि एक महत्वाचा गडी सुद्धा ते षटकामध्ये त्याने बाद केलाय. तर नवीन गोलंदाज पुन्हा एकदा पाचारण केले गेले. षटक क्रमांक 5व्या मध्ये वैयक्तिक 5वं, सांघिक 5वं आणि वैयक्तिक 2रं षटक मैदानाच्या आतमध्ये घेऊन येतोय बंटी. 38 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बंटीने पहिले षटक हाताळलं होतं, त्या षटकामध्ये बंटीने आपण पाहिलं 1 गडी बाद केला होता आणि त्या षटकामध्ये त्यांनी 10 धावा त्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या. त्याला मात्र 5व्या षटकामध्ये पुन्हा एकदा पाचारण केले गेले. समोर जर पाहिलं गेलं तर शेखर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करताना पाहायला भेटतोय. वाईट स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये, खराब चेंडू. पंचांनी कळवले एक अवांतर धाव. एका अवांतर धावेने धावफलकावरती जर पाहिले गेले तर 39 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात. 5व्या षटकाला खरं तर सुरुवात होते आणि 5व्या षटकातील पहिला चेंडू जर पाहिला गेला तर खराब स्वरूपाचा चेंडू तो खरं तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय. बिगिट करण्याचा प्रयत्न समोरच्या बाजूनं, हवाई सफर, चेंडूला फेकून दिले सीमारेषेच्या बाहेर. खणखणी षटकार. अफलातून फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. शेखरच्या बॅटीतून येताना पाहायला भेटलाय. सुरेख फलंदाजी खरं तर शेवटच्या काही चेंडूमध्ये केली जाते. पहिला चेंडू खराब होता, त्यानंतर एक षटकार आलाय आणि षटकाराने धावफलकावरती 45 धावा ज्या धावफलकावरती जाऊन पोहोचलायत. अफलातून फटकेबाजी खरं तर मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 5व्या षटकामध्ये आपले इरादे स्पष्ट करतोय. विकेट करण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने चेंडू खेळायचा होता, बॅटवरती चेंडू आला नाहीयेत. डॉट स्वरूपाचा चेंडू, निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते. कुठल्याही प्रकारची धाव नसेल, धावफलक स्थिर आहेत आणि धावफलकावरती 45 धावा. 2 फलंदाज आपण पाहिलं, रोहित आणि विनोद, 2 फलंदाज बाद होताना पाहायला भेटलेत. पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न, डॉट बॉल. पहिला चेंडू आपण पाहिलं होतं, खराब होता, त्यानंतर षटकार, त्यानंतर 2 चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव येताना पाहायला भेटत नाहीये. बंटी कुठेतरी आपण पाहतोय कमबॅक करताना पाहायला भेटतोय. षटकार जरी आला असला, त्यानंतरचे 2 चेंडू अचूक टप्प्यावरती टाकलेत आणि अचूक टप्प्यावरती आपण पाहिलं श्रीकांतला मात्र चेंडू काही समजू शकले नाहीयेत, शेखरला चेंडू समजू शकले नाहीयेत. डॉट स्वरूपाचे चेंडू तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटत आहे. स्वरूपाने एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केली जाते. एका सिंगलने धावफलक 46 धावा धावफलकावरती आतापर्यंत बनवल्यात. 5वं षटक मार्गस्थ असताना 46 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या. सलामीचा फलंदाज राहुल आपण उडवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी खूप दूरवरती चेंडूला फेकून दिले सीमारेषेच्या बाहेर. पॉवरफुल स्ट्रोक, आमदार चषकचा षटकार. संघाची अर्धशतकी खेळी पूर्ण होते. 52 धावा ज्या धावफलकावरती बनवल्या गेल्यात. अफलातून फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं, जो खऱ्या अर्थानं पाहायला भेटलाय. राहुलच्या बॅटीतून सुरेख फटका खेळलाय. पुन्हा
पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये चेंडू अडवलाय. एका सिंगल वरतीच त्या ठिकाणी समाधान मानावं लागेल. एका सिंगलने धावफलकावरती जर पाहिले गेले तर षटक क्रमांक संपलाय. 5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावफलकावरती बनवल्या गेल्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 53 धावा ज्या धावफलकावरती बनवल्या गेल्यात. हे षटक जर पाहिले गेले तर या षटकामध्ये गोलंदाजानं या षटकामध्ये तब्बल 15 धावा खर्च करताना पाहायला भेटलेत. 5 षटकांचा खेळ 53 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्फत षटक क्रमांक शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन आलाय कुंदन. यांना मात्र पाचारण केले गेले शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये. कुंदनच्या यादीचं षटक सुद्धा लाजवाब होतं. 6 धावा त्यांनी त्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या. 1 गडी बाद केला होता. पुन्हा एकदा शेवटच्या षटकामध्ये हाणामारीच्या षटकामध्ये त्यांना मात्र पाचारण केले गेले. शेवटच्या षटकामध्ये 53 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 6 चेंडू तर खरं तर पहिल्या डावातील शिल्लक आहेत आणि त्या 6 चेंडूमध्ये कशा प्रकारे कामगिरी केली जाते, कशा प्रकारे मोठे फटके येताना पाहायला भेटेल का. समोर आपण पाहतोय राहुल आहेत. तर नॉन स्ट्रायकिंगला फलंदाज जर पाहिले गेले तर शेखर ही जोडी मात्र कामगिरी करताना पाहायला भेटलीत. 53 धावा धावफलकावरती. पहिल्याच बॉल आपण या ठिकाणी पाहतोय. बॅटची कडा त्या ठिकाणी होती. त्यानंतर चेंडू अडवलाय. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होते. एका सिंगलने धावफलक 54 धावा धावफलकावरती आतापर्यंत बनवल्या गेल्या. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ असताना 54 धावा धावफलकावरती आतापर्यंत बनवल्या गेल्यात. आता मात्र स्ट्रायकेलला शेखर याला मात्र पाचारण केले गेले. कशा प्रकारे तो कामगिरी करेल. नॉन स्ट्रायकेलला राहुल आहेत. राहुलने सुद्धा अफलातून फटकेबाजी आपण पाहतोय. सलामीला आलाय आणि सलामीला येत असताना अफलातून फटकेबाजी करताना पाहायला भेटलाय. खराब स्वरूपाचा चेंडू व्हाईट बॉल. एक अवांतर धाव मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होते. एक अवांतर धावेने धावफलकावरती जर पाहिले गेलं तर 55 धावा धावफलकावरती आतापर्यंत बनवल्या गेल्यात. खराब स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये होता. पंचांनी मात्र गोलंदाजाला दंडित केले. व्हाईट बॉल. एक एक्स्ट्रा रन्स त्या ठिकाणी प्राप्त होते आणि 55 धावा धावफलकावरती आतापर्यंत प्राप्त केलेत. शेवटचा आणि अंतिम षटक प्रशांत सपकाळ स्पोर्ट्स क्लब सांगवी त्यांच्या विरोधात ब्राउन क्रेझी या 2 संघांमध्ये लढत खरं तर चालू आहे. हा चेंडू पुन्हा एकदा समोरच्या बाजूनं खेळायचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती लॉंगॉनचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. चेंडूवरती आलाय. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केली गेली आहे. एका सिंगलवरती पुन्हा एकदा समाधान मानावं लागते. कुंदनची षटके जर पाहिले गेले तर आपण पाहतोय किफायतशीर होताना पाहायला भेटते. गुडलेन स्पॉटवरती गोलंदाजी करताना पाहायला भेटतोय. यादीच्या षटकामध्ये सुद्धा आपण पाहिलं 6 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये सुद्धा जर पाहिले गेले तर पहिला चेंडू 1 धाव, त्यानंतर व्हाईट बॉल, त्यानंतर एक सिंगल. धावफलकावरती 56 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. समोर आपण पाहतोय राहुल कशा प्रकारे कामगिरी करेल. स्लोअर 1 स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न होता. बॅटवरती चेंडू आला नाहीयेत आणि त्या ठिकाणी जर पाहिले गेले तर डॉट बॉल निर्धाव स्वरूपाची सांगता तर खरं तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते. कुंदन अफलातून गोलंदाजी जो खरं तर मैदानाच्या आतमध्ये करतोय. वुडलँड स्पॉटवरती गोलंदाजी करताना पाहायला भेटलाय. हा चेंडू आता मात्र आपण पाहतोय खराब बॉल. खराब स्वरूपाचा चेंडू आहे. एक अवांतर धाव पुन्हा एकदा प्राप्त होते. 57 धावा धावफलकावरती शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ असताना जे खरं तर धावफलकावरती बनवल्या गेल्यात. खराब स्वरूपाचा चेंडू होता. पंचांनी मात्र पुन्हा एकदा गोलंदाजाला दंडित केले. शेवटचा आणि अंतिम षटक खरं तर मार्गस्थ आहेत. आमदार चषक 2023चा महासंग्राम आपण मैदानावरती पाहतोय. हा चेंडू पुन्हा एकदा सुरेख फटका. क्षेत्ररक्षक कव्हरला खूप दूरवरती आहेत आणि आपण पाहतोय क्षेत्ररक्षण खराब होतंय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर चौकार. एकसष्ट धावा धावफलकावरती आहेत. ब्रॉन केजी हा संघ जर पाहायला गेला तर आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करताना दिसतोय आणि या डावामध्ये काहीसं खराब क्षेत्ररक्षण होताना पाहायला भेटलेत ब्रॉन केजी या संघाकडून.
अकुट टप्प्याचा बॉल त्या ठिकाणी होता, बॅटवरती चेंडू आला नाहीये, एक सिंगल प्राप्त होते. एका सिंगल वरतीच त्या ठिकाणी पुन्हा एकदा समाधान मानावं लागते. 62 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचले गेले. शेवटचा आणि अंतिम षटक खरं तर चालू आहेत. कुंदन गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी खरं तर या षटकामध्ये करताना पाहायला भेटते. मात्र क्षेत्ररक्षक त्याला साथ देताना पाहायला भेटत नाहीयेत. यादीचं आपण पाहिलं, यादी सुद्धा क्षेत्ररक्षण खराब होताना पाहायला भेटलं होतं. ह्या षटकामध्ये सुद्धा आपण पाहिलं खराब क्षेत्ररक्षण होताना पाहायला भेटते. धावफलक 62, शेवटचं षटक खरं तर मार्गस्थ असताना 62 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या. 6 षटकांचे सामने खरं तर खेळले जाते आणि दुसऱ्या बाजूने जर पाहिलं गेलं तर सांगवी हा संघ तो फलंदाजी करताना पाहायला भेटतोय. हा चेंडू फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. धक्का क्रमांक 3, एक डाव संपलाय. 6 षटकांचा खेळ संपलाय. 6 षटकांमध्ये बनवल्या गेल्या 62 धावा आणि विजयासाठी बनवायच्यात ब्रॉन क्रेझी या संघाला 36 चेंडू आणि 63 धावा. चेंडू मध्ये पाहणार आहोत. बंटीने 2 षटके टाकलेत. 2 षटकामध्ये बंटीने खर्च केल्या 24 धावा. अक्षयने 1 षटक टाकलं, त्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्यात. संतोषने आपण पाहिलं एका षटकामध्ये 12 धावा खर्च केल्यात आणि कुंदननं आपण पाहिलं अफलातून गोलंदाजी केली. 2 षटके टाकलेत, 15 धावा खर्च केल्यात आणि 2 फलंदाज, महत्वाचे 2 फलंदाज त्याने त्या षटकामध्ये बाद केलेत. सलामीसाठी रोहितनं 3 चेंडूमध्ये 5 धावा. त्यानंतर आपण पाहिलं राहुलनं 13 चेंडू खेळलाय, 18 धावा बनवल्यात. त्यानंतर विनोदनं 11 चेंडूमध्ये 23 धावा बनवल्यात आणि शेखरनं 9 चेंडू आणि 12 धावा बनवल्यात. यानंतर होणारा सामना, या सामन्याचा टॉस आपण या ठिकाणी करतोय. शिवांश 11 त्यांच्या विरोधामध्ये सहारा स्पोर्ट्स. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉस करण्यासाठी व्यासपीठाच्या समोर यायचंय. शिवांश 11 त्यांच्या विरोधामध्ये सहारा स्पोर्ट्स. 36 चेंडू आणि 63 धाव्यांचं आव्हान या ठिकाणी पूर्ण करायचंय आणि ते आव्हान कशा प्रकारे पूर्ण केले जाईल हे ऐकण्यासाठी आपण पुन्हा एकदा जाऊयात खेड तालुक्यातील बुलंद आवाज आमचे सहकारी समालोचक उत्तम सावंत सरांकडे. हॅलो. महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री आमदार बाळाभाऊ भेगडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आमदार चषक 2023 आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये संपन्न होते. भव्य टेनिस बॉल फुलपिच क्रिकेटची स्पर्धा ती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. प्रथम क्रमांकाला आपण पाहतो 81,000 रुपये, द्वितीय क्रमांकाला 51,000, तृतीय क्रमांकाला 41,000 आणि चतुर्थ क्रमांकाला 31,000 रुपये ही पारितोषिकं देखील आपण या स्पर्धेच्या निमित्तानं पाहतोय. छत्रपती श्री शिवाजी महाराज क्रीडांगण चिंचोली मावळ तालुक्यातील या मैदानात आपण पाहिलं तर देहुरड कॅन्टोन्मेंट बोर्डचे कार्यसम्राट कार्यकुशल नगरसेवक सन्मान्य राहुलदादा बालखरे, नॉटी बॉयज क्रिकेट क्लब चिंचोली, भैरवनाथ तरुण मंडळ, आदर्श मित्र मंडळ, शिवतेज मित्र मंडळ, श्रीकृष्ण मित्र मंडळ, नवयुग मित्र मंडळ, सायक्लॉन स्पोर्ट्स क्लब या सर्वांच्या वतीनं आयोजित केला गेला भव्य दिव्य आमदार चषक आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आज या क्रिकेट स्पर्धेचा 4था दिवस आणि 4थ्या दिवसातील सकाळच्या सत्रातील पहिला सामना, पहिली मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दोन्ही अतिशय तगड्या आणि ताकदवान टीम
इथे आपल्याला एकमेकांच्या समोर पाहायला मिळतात. आज जर आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्रीडा असोसिएशनचा हा तो देखील आपण पाहतोय. पहिले 3 दिवस आपण 24 संघांना खेळताना पाहायला मिळाले. मावळ तालुका टेनिस बॉल क्रीडा असोसिएशन मधील 24 संघ होते. प्रत्येक दिवशी 8-8 संघ खेळले. तर आज देखील आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्रीडा असोसिएशन मधील 8 तगडे ताकदवान बलाढ्य संघ इथे आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. एक डाव देखील आपण पाहिलं तर संपला गेलाय. सकाळच्या सत्रात पहिलीच मॅच आपण पाहतोय. प्रशांतदादा सपकाळ स्पोर्ट फाउंडेशन सांगवी आणि त्यांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळते बॉन केजी स्पोर्ट्स क्लब निगडी प्राधिकरण या 2 तगड्या ताकदवान संघादरम्यान हा सामना इथे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एक डाव संपला. 36 चेंडूत बनवल्यात 62 धावा आणि 36 चेंडूमध्ये बनवायच्यात 63 धावा. पहिला चेंडू आपण पाहिलं तर टाकला जाईल राहुल गुंजाळकडनं. अखूट टप्प्याचा चेंडू होता. बॅटवरती येताना पाहायला मिळतं. एक निर्धाव चेंडू होते. एक डॉट बॉल देखील आपण पाहिलं तर मैदानात येते. सुंदर कमबॅक देखील आपण पाहिलं तर इथे मैदानाच्या आतमध्ये केलं जाते. अतिशय सुंदर गोलंदाजी इथे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. विकेट टू विकेट मारा तो देखील आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये इथे सुरू आहे. गोलंदाजी देखील आपण पाहिलं तर पहिल्या क्रमांकाचे षटक घेऊन मैदान ती पाहायला मिळतोय. राहुल गुंजाळला आपण पाहतोय मातीच्या विकेटवरती, मातीच्या खेळपट्टीवरती एक व्हाईट बॉल, एक अतिरिक्त अवांतर धाव तो मैदानाच्या आतमध्ये देताना पाहायला मिळतोय प्रतिस्पर्धी संघाला. अतिरिक्त धावेच्या मदतीने स्कोर कार्ड देखील आपण पाहिलं तर पुढे जातोय. संघाचं खातं मैदान ते उघडलं गेले. टीमचं अकाउंट देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ते ओपन होताना पाहायला मिळते. एक धाव देखील आपण पाहिलं तर खूप महत्वाचे आहे. षटक क्रमांक सुरू आहे. पहिल्या क्रमांकाचं गोलंदाज राहुल. यावेळीचा चेंडू होता मंगेशसाठी. पुन्हा एकदा एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. मंगेश जोंधळे आणि त्याच्या साथीला आपण पाहिलं तर शंकर अरुचारमे आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी मैदान ते पाहायला मिळतात. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. पहिल्या क्रमांकाचं 36 चेंडू आणि 63 धावांचा पाठलाग करायचा आहे. बॉन केजी स्पोर्ट्स क्लब निगडी प्राधिकरण संघाला 2 अतिशय तगड्या ताकदवान बलाढ्य संघादरम्यान ही मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. माजी राज्यमंत्री आमदार बाळाभाऊ बेगडे चषक ही क्रिकेटची स्पर्धा पाहायला मिळते. यावेळीचा चेंडू होता. बॅटच्या आतील कडा घेत चेंडू अडवला जाईल. क्षेत्ररक्षक तैनात आहे मिड ऑन मध्ये. तोपर्यंत एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. धावपलकोती देखील आपण पाहिलं तर आकडे आपल्याला बदलताना पाहायला मिळतात. एक धाव देखील आपण पाहिलं तर खूप महत्वाची आहे. एक धावेने स्कोर कार्ड पुढे जाणार आहे. 63 धावांचा पाठलाग करायचा आहे. बनवल्या जातील की रोखल्या जातील आणि पहिल्याच मॅच मध्ये कोणता संघ विजेता ठरेल ना ते देखील आपण इथे मैदान ती पाहणार आहोत. गोलंदाजी देखील आपण पाहिलं तर मैदान ती सुरू आहे. अतिशय सुंदर आयोजन नियोजन या क्रिकेट स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळते. सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील अतिशय भव्य दिव्य आयोजन नियोजन आपण राहुलदादा बालखरे आणि त्यांच्या मित्रपरिवाराच्या माध्यमातून पाहतोय. देवरोड कॅन्टोन्मेंट बोर्डचे कार्यसम्राट, कार्यकुशल नगरसेवक, विकास कामांचा महामेरू. चांगला चेंडू होता. हळूवारपणे स्टेअर केला, चेंडू येऊ दिला आणि शेवटच्या क्षणी बॅटचा पोल खोला शंकरनं. डीप बॅकवर्ड पॉइंटला पाहता पाहता 2 धावा त्या मात्र मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. एक धाव देखील आपण पाहिले तर खूप महत्वाचे आहे. 2 धावा येतात. स्कोर कार्ड पुढे जातोय. धावपलकोती आकडे बदलतात. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. राहुल गुंजाळला आपण पाहतोय गोलंदाजी करताना आणि पहिल्याच षटकामध्ये धावपलकोती 4 धावा. मातीची खेळपट्टी, मातीची विकेट, त्यावरती गोलंदाज राहुल. ओरपी चेंडू होता. मिड ऑफला टीपला चेल मिळतीये विकेट. पहिला फलंदाज, पहिला ब्रेक थ्रू, पहिला गडी बाद होईल. शंकरच्या रूपानं विकेटचं पतन, फलंदाज बाद.
पहिल्या क्रमांकाचे षटक आपण पाहिलं तर इथे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर विकेट मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. फलंदाज देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला मैदानावरती बाद होताना पाहायला मिळतोय. राहुल गुंजाळचं पहिलं षटक आपण पाहतोय. 5 चेंडू टाकले, 4 धावा खर्च केल्यात, 1 विकेट तो मिळवतो, 1 ब्रेक थ्रू त्यानं आपल्या संघाला मिळवून दिलाय. आणि विकेटच्या शोधामध्ये सातत्यानं राहुल गुंजाळला आपण पाहत असतो. विकेट टेकर गोलंदाज आहे, विकेट घेणं त्याच्या रक्तात आहे, जिंकणं त्याच्या रक्तात आहे. आणि खरं तर अलीकडे आपण पाहिलं ना तर राहुल गुंजाळचा क्रिकेटचा जो खेळ आहे, जी त्याची क्षमता आहे, ती आता अतिशय सातत्यानं आपण पाहिलं तर तिथे मात्र चांगल्या प्रकारे पाहायला मिळते. आणि तो पुन्हा एकदा आपल्या टीमसाठी पहिलं षटक करतोय, विकेट टू विकेट मारा करतोय गोलंदाज राहुल गुंजाळ. तर बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर बंटी वाघमारे पहिला चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न चांगला होता, स्विचिट खेळायचा होता, बॅटवरती आला नाही, एक डॉट बॉल मैदानात येतोय. नितीश उर्फ बंटी वाघमारे बॅटिंगसाठी मैदानात दाखल होत आहेत. एक निर्धाव चेंडू होतोय, षटक क्रमांक संपलं जाईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॉन केजी स्पोर्ट्स क्लब निगडी प्राधिकरण 1 कडी बाद 4 धावा. पहिल्या क्रमांकाचे षटक संपलं आणि दुसरं षटक करण्यासाठी आपण पाहिलं तर निखिल कामोने तो मात्र गोलंदाजीच्या मार्गावरती आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतोय. उभरता सितार आहे, उदयनमुख आहे, नवोदित आहे, यंगस्टर आहे, लेफ्ट आर्म स्पेसर म्हणून देखील आपण पाहिलं तर निखिल कामोनेकडे आपण सातत्यानं पाहत असतो. डावकऱ्यातनं गोलंदाजी करतो, खूप चांगली गोलंदाजी करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. परंतु मंगेश जोंधळीच्या बॅटमधून केले आक्रमण आणि ठोकलाय उत्तुंग षटकार, 6 धावा. शुभम 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 मला काय परवा कशाची भीती. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. धावपल कोत आणि स्कोर कार्ड धावा देखील आपण पाहिलं तर इथे मात्र बनवल्या गेल्यात. 1 कडी बाद 10 धावा. पहिल्या षटकात 4 धावा होत्या. निखिल कामणवरती प्रचंड मोठं आक्रमण करण्याचा प्रयत्न मंगेश जोंधळेकडनं पाहायला मिळतोय. यावेळीचा चेंडू तळावरपणे स्टेअर केला, चेंडू खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे, तोपर्यंत एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते आणि धावपल कोत आपण पाहिलं तर बनवलं जातात. 1 कडी बाद 11 धावा. दुसऱ्या क्रमांकाचे षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. निखिल कामोनेला आपण पाहतो गोलंदाजी करताना, ही जोडी बॅटिंग करताना पाहायला मिळते. बॉन केजी स्पोर्ट्स क्लब निगडी प्राधिकरण, यू बॉर्न टू विन. सातत्यानं आपण पाहिलं तर यांचा जन्म जिंकण्यासाठी झालाय, परंतु जिंकणार कोण ते देखील आपण इथे मैदानात पाहणार आहोत. दोन्ही अतिशय ताकदवान टीम आहेत, दोन्ही बलाढ्य संघ आहेत. ओरपी चेंडू होता, मिड ऑफच्या डोक्यावरतून खेळलाय, डीप लॉंग ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. पाठलाग सुरू आहे आणि पाहता पाहता चेंडू देखील आपण पाहिलं तर तिथे अडला गेलाय, चेंडू अडवला गेलाय आणि तोपर्यंत धावा देखील येत आहेत. 3 धावा. 3 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपल कोणत्या आकडे देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ते बदलले जातात. दुसरं षटक देखील आपण पाहिलं तर मैदान ते सुरू आहे. निखिल कामोनेचा चेंडू आणि इथे मात्र खेळलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मंगेश जोंधळे सेट ऑन फायर, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार 6 धावा. दिलदार माझे तुम्ही दोघती. मला काय परवा कशाची भीती. दिलदार माझे तुम्ही दोघती.
एक डॉट बॉल येतो, एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे मैदानात आलाय. दुसऱ्या क्रमांकाचं षटक आपण पाहिलं तर मैदान ते सुरू आहे. एक गडी बाद 20 धावा धावपल होत आहेत. षटक क्रमांक 2 आपण पाहिलं तर निखिल कामोने करतो. इथे चेंडू हवेत उडवलाय आणि सुटलाय झेल. सोपी कॅच आपण पाहिलं तर तिथे मैदान ती ड्रॉप होताना पाहायला मिळते. चुका होत आहेत, चुका आणि चुका इथे आपण पाहिलं तर मैदान ती पाहायला मिळतात. कॅचेस विन द मॅचेस, लिओ कॅचेस जितो मॅचेस, अवघड जेल सोपे करा आणि सामने जिंका. परंतु एक सोपं झेल आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक विनोद कल्याणकर त्या ठिकाणी पाहायला मिळाली. छोटी चुकी होताना पाहायला मिळते. चुकीचा मोबदला धावांच्या रूपाने येतोय. 2 षटकांचा खेळ संपेल. एक गडी बाद 22 धावा. विजयाचं समीकरण देखील आपण पाहिलं तर आता बदललं गेलंय. शेवटचे चेंडू आपण पाहिलं तर शिल्लक आहेत 24 चेंडू आणि विजयासाठी देखील आपण पाहिलं तर बनवायच्यात 41 धावा. 41 रन टू विन 24 बॉल. 24 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे. निखिल कांबोनेचं षटक आपण पाहिलं प्रचंड महागडा ठरला. 18 धावा त्यानं त्या षटकात खर्च केला, तर पहिल्या षटकात राहुल गुंजलनं खर्च केल्या होत्या फक्त 4 धावा. शिवांश 11 संघाचे कॅप्टन आले. सहारा स्पोर्ट्स क्लब निगडी संघाच्या कॅप्टनला विनंती आहे आपण संपर्क करा. दोन्ही कॅप्टन आले तर आपण टॉस करतो. मुख्य व्यासपीठाच्या समोर कॅप्टनला विनंती असेल आपण समोर या. त्या ठिकाणी टॉस केला जातोय. साईदादा बालगर यांच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस केला होता. पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल आपण करतोय. गोलंदाज प्रतीक सावंतचा पहिला चेंडू होता आणि त्याच्यावरती करण्याचा प्रयत्न होता आक्रमण आणि तिथे चुका होत आहेत. झेल मैदान ती सुटलाय. कॅचेस ड्रॉप होताना पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षक चुका करतायत आणि या चुका खरं तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला प्रचंड घातक मैदानात ठरणार आहेत. छोट्या छोट्या चुका मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळत आहेत. विकेट किपरच्या पाठीमागे मला वाटते प्रकाश बर्दडे होते आणि तिथे चुका होताना पाहायला मिळतात. कॅचेस विन द मॅचेस. शिवांश 11 संघानं टॉस जिंकत प्रथमतः गोलंदाजी देखील आपण पाहिलं तर मैदानात सुरू आहेत. एक गडी बाद 25 धावा. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत. प्रतीक सावंतला देखील आपण पाहिलं तर तो गोलंदाजी करतोय. कमबॅक करेल का, पुनरागमन करेल का, वापसी करेल का, ते देखील आपण इथे मैदानात पाहणार आहोत. परंतु प्रतीक सावंतची गोलंदाजी अतिशय सुरेख होती, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ त्याला लाभताना मिळत नाही. एक गडी बाद 25 धावा. मंगेश चोंदळे ऑन स्ट्राईक. यावेळीचा चेंडू होता प्रचंड मोठा. बिग हिट केला डीप लॉंग ऑन सीमारेषा पार. षटकार. मंगेश जोंधळेच्या बॅटमधून देखील आपण पाहिलं तर प्रचंड मोठं आक्रमण होताना पाहायला मिळते. प्रचंड मोठा हल्ला देखील आपण पाहिलं तर तो मैदान ती करतोय. एक गडी बाद 31 धावा धावपलक होत्या. वन्स अगेन बॅक टू बॅक. लागोपाठचा दुसरा बिग हिट आणि चेंडू मात्र जाईल. 1 बाउन्स. मंगेश जोंधळे खेळतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. माझं पिल्लू माझी जान, माझं पिल्लू माझी जान, माझं पिल्लू माझी जान, माझं पिल्लू माझी जान. प्रचंड मोठं आक्रमण मंगेश जोंधळेच्या बॅटमधून आपल्याला सकाळच्या सत्रात पाहायला मिळते. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅटवरती बॉल आला नाही. एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू होते. म्हणजे सरळ बॅटने जर चांगले फटके येतात, सरळ बॅटने जर चांगले स्ट्रोक येतात, तर बॅट्समन डबल माइंड होण्याचा प्रयत्न का करतो मंगेश जोंधळे, ते देखील इथे मात्र पाहावं लागेल. गोलंदाज तयार आहे प्रतीक सावंत.
मंगेश बॅटिंग करतोय, खूप चांगल्या लयमध्ये आहे, खूप चांगल्या टचमध्ये आहे, मॅन इन फॉर्म आहे. ओव्हर पिच चेंडू आणि त्याच्यावरती केला हल्ला. चेंडू मात्र टीपला असेल, डीप लॉंग ऑनला मंगेश जोंधळेला परतावा लागेल. विकेट येईल, फलंदाज बाद. तू तेरा पावर दिखा, मैं मेरा पावर दिखा. पस्तीस धावा धावपल होत आहेत. 2 विकेट आपण पाहिलं तर गमावलं गेला. षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर सुरुवात 63 धावांचा पाठलाग करते टीम बॉन केजी स्पोर्ट्स क्लब निगडी प्राधिकरण संघाला देखील आपण पाहिलं तर खूप चांगले बॅटिंग करते, खूप चांगल्या लयमध्ये आहे, खूप चांगल्या टचमध्ये आहेत आणि प्रतिस्पर्धींवरती आक्रमण करताना आपण मंगेश जोंधळेला पाहिलं, परंतु तो इथे मैदानावरती बाद होतोय. नवीन फलंदाज आपण पाहिलं तर सतीश कुठे येतात बॅटिंगसाठी. शिवांश 11 संघ आपला निर्णय कळवा. शिवांश 11 संघानं टॉस जिंकलाय, तुमचा निर्णय कळवा. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. सहारा 11 संघाला प्रथमतः बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केले. यावेळीचा चेंडू होता, बॅटवरती आला नाही. एक डॉट बॉल येतो, एक निर्धाव चेंडू येतोय. सतीश भाऊ कुठे देखील आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी येत आहेत. द लिजेंड क्रिकेटर आहेत, दिग्गज खेळाडू आहेत, 40+ खेळाडू म्हणून देखील आपण त्यांना पाहत असतो. आणि इथे पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलाय. बॉन केजी स्पोर्ट्स क्लब निगडी प्राधिकरण 2 गडी बाद, 35 धावा. सजून सजून दिसते जणू लावण्याची खाट, मोगऱ्याची कांती अन गुलाबाचा रात, हळदीमध्ये रूपाची राणी शोभे माझी छान. Exclusive Amit RD. माझं पिल्लू माझी जान, माझं पिल्लू माझी जान, माझं पिल्लू. 18 चेंडू आणि 28 धावांची गरज आपण पाहिलं तर इथे मैदानाच्या आतमध्ये विजयाचं समीकरण, विजयाचं गणित गुणोत्तर प्रमाण चित्र देखील आपण पाहिलं तर बदललं आहे. प्रशांतदादा सपकाळ स्पोर्ट फाउंडेशन सांगवी विरुद्ध बॉन केजी स्पोर्ट्स क्लब निगडी प्राधिकरण. 18 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. समीकरण बदलते, गणित गुणोत्तर बदलते, गोलंदाजीच्या मार्क होती गोलंदाज देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतोय. सर्व बॉलरचं नाव प्रतीक सावंतला आपण पाहतोय. अगोदरचं षटक रोहनचं होतं, तर इथे तिसरं षटक करताना प्रतीक आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. पहिलं षटक राहुलचं, दुसरं षटक रोहनचं आणि तिसरं षटक प्रतीक सावंत, तो इथे आपल्याला गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळतोय. प्रतीक तयार आहे. ओव्हर पिच चेंडूचा फटका मात्र केला. डीप विकेटला चेंडू आलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि चेंडू देखील आपण पाहिलं तर गॅपमध्ये जातोय. बंटी वाघमारेच्या बॅटमधून येतोय खणखणीत चौकार, 4 धावा. चार धावांच्या मदतीने स्कोर कार्ड देखील आपण पाहिलं तर पुढे जाते. धावपलकोती देखील आपण पाहिलं तर आकडे बदलताना पाहायला मिळत आहेत.
यावेळचा चेंडू होता मोठा बिगिट खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू देखील आपण पाहिलं तर अडवलं गेलाय. धावपलकोत आणि स्कोर कार्ड ते आकडे देखील आपण पाहिलं तर बदलले जातात. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. प्रतीक सावंतला आपण पाहतो वैयक्तिक पहिला आणि संघासाठी चौथ्या क्रमांकाचं षटक तो मैदान ते करताना पाहायला मिळतोय. या अगोदर आपण तीनही गोलंदाजांना पाहिलं अतिशय सुंदर गोलंदाजी मैदान ती केली. प्रतीक पुन्हा एकदा यावेळचा चेंडू ताळावरपणे स्टेअर केलाय. पॉइंटला चेंडू अडवला जाईल तोपर्यंत एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल आणि धावपलकोत आपण पाहिलं तर बनवले जात आहेत. 41 धावा 2 गडी बाद. यावेळचा चेंडू होता पुन्हा एकदा भन्नाट वेगानं मैदानाच्या आतमध्ये टाकला आणि तिथे आपण पाहिलं तर एक डॉट बॉल येतो. एक निर्धाव चेंडू येते. प्रतीक सावंतचे प्रयत्न सुरू आहेत. बंटी वाघमारेचे प्रयत्न सुरू आहेत. दोघांची शर्यत लागलेली आहे परंतु कोण जिंकणार ना ते देखील आपल्याला इथे मैदानात पाहायचे. बंटी वाघमारेला आम्ही पाहिलं होतं स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साय स्मृती चषकमध्ये कमालीची बॅटिंग त्यानं केली होती. फलंदाजी आणि गोलंदाजीतून क्रीडा रसिक प्रेक्षकांची मन जिंकणारा बंटी वाघमारे आपण पाहिलाय तर इथे सतीश भाऊ कुठे देखील त्याला साथ देताना पाहायला मिळतात. प्रतीक सावंत गोलंदाजीचा बोलबाला देतोय. अकुट टप्प्याचा चेंडू होता आणि बिगिट केलाय. बंटी वाघमारे ऑन फायर. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. हवाई हल्ला षटकार. थँक्यू डीचे. प्रचंड मोठं आक्रमण करते बंटी वाघमारे. प्रचंड टच मध्ये प्रचंड लय मध्ये आणि काय कमालीची बॅटिंग तर करतोय. बंटी वाघमारेचा क्लास बॅटिंग इन झकास. आज छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण चिंचोली मावळच्या मैदानावरती बंटी वाघमारेच्या नावाची हवा आहे. यावेळचा चेंडू होता सोडून दिला. वेल लेप केलाय आणि पंच कळवतात नो बॉल. तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. आउटसाइड द पिचिंग. खेळपट्टीच्या बाहेर चणू चेंडू पिचिंग झाला असावा. पंचांनी कळवले नो बॉल आणि बंटी वाघमारेला पंच देखील तिथे दर्शवतायत फ्री हिट बॉल. तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. खेळपट्टीच्या बाहेर टप्पा पडलाय त्यामुळे महेश जाधव सर कळवतायत पुढील चेंडू मैदानात फ्री हिट बॉल आहे. नो बॉल आलाय. उघडा डोळे बघा नीट. चेंडू आहे फ्री हिट. बंटी वाघमारे आणि त्यावरती प्रचंड मोठी संधी आता बंटीला निर्माण होते. संधीचं सोनं करेल का प्रतीक टू बंटी. लोअर फुलटा चेंडू होता. डीप विकेटला गॅपमध्ये ढकललाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. दूरवरती राहील. चेंडू मात्र जाईल सीमारेषा पार. धावा मिळतात 4. चेंडू आणत चला. क्षेत्ररक्षक मित्रांना विनंती आहे बाहेर गेले चेंडू आतमध्ये टाकत चला. समीकरण देखील आपण पाहिलं तर बदलले गेले. 12 चेंडू आणि 11 धावांची गरज आपण पाहिलं तर इथे मात्र विजयासाठी असेल बॉन्ड केजी स्पोर्ट्स क्लब निगडी प्राधिकरण संघाला. दोन्ही अतिशय तगड्या आणि ताकदवान टीम आपण पाहिल्या. सकाळच्या सत्रामध्ये एकमेकांच्या समोर आल्या. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर हिवाळीचे दिवस सुरू आहे. थंडीचा क्लायमेट थोडंसं पाहायला मिळतोय परंतु कोणत्याही संघावरती थंडीचा परिणाम झाला नाही असं म्हणायला काय हरकत नाही. बॅटिंग करताना सांगवी संघानं खूप चांगल्या धावा बनवल्या. टार्गेट चांगलं सेट केलं परंतु गोलंदाज आणि क्षेत्ररक्षण यामध्ये थोडीशी तफावत जाणवली आणि त्यामुळे बॅटिंग करणारी टीम तिथे आपल्याला आक्रमण करताना पाहायला मिळते. राहुल गुंजाळ आलाय. वैयक्तिक दुसरं षटक करेल. संघासाठी 5वं षटक. 12 चेंडू आणि 11 धावांची गरज. 12 बॉल टू विन 11 रन. राहुल गुंजाळ आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या मार्क देतोय. षटक क्रमांक 5वं करेल. 12 चेंडू 11 धावांची गरज.
तक्षशिला चषकामध्ये आपण राहुल गुंजाळला पाहिलं होतं. अतिशय सुंदर गोलंदाजी त्यानं केली होती. PCTCA करंडकमध्ये देखील आपण त्याला पाहिलं. राहुल गुंजाळ पुन्हा एकदा ओव्हर पिच चेंडू होता, खोदून काढलाय, खांडून काढलाय, एक टप्पा घेत चेंडू अडवलाय. तोपर्यंत एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 11 चेंडू आणि 10 धावांची गरज. 2-3 धावांचं षटक आलं, 1-2 डॉट बॉल आले, एखादी विकेट आली तर सांगवी देखील मॅचमध्ये कमबॅक करू शकते. परंतु जर 1-2 बिग हिट आले, एखादा मोठा फटका आला तर बॉन KG स्पोर्ट्स क्लब निगडी प्राधिकरण या मॅचमध्ये मजबूत आणि घट्ट पकड तो मात्र निर्माण करताना पाहायला मिळेल. काय होणार, कोण जिंकणार, पहिली मॅच रंगतदार मॅच, रोमहर्षक मॅच. अखूट टप्प्याचा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न बंटी वाघमारेचा आणि पंच कळवतायत व्हाईट बॉल. एक अतिरिक्त अवांतर धाव येईल. समीकरण देखील आपण पाहिले तर बदलले गेले. 11 चेंडू 9 धावांची गरज. 11 बॉल टू विन 9 रन. समीकरण बदलते, गणित गुणोत्तर बदलते, प्रमाण चित्र बदलते, परंतु मॅच रंगतदार अवस्थेत आहे. एखाद्या विकेटच्या शोधत असेल टीम सांगवी. अखूट टप्प्याचा चेंडू होता, बंटी वाघमारे ऑन फायर. चेंडू मात्र जाईल सीमारेषेच्या बाहेर. बंटी वाघमारे खेळतोय आजच्या दिवसातील वन ऑफ द बाहुबली षटकार. थँक्यू डीचे. विजयाचं समीकरण देखील आपण पाहिलं तर बदलले गेले आणि सामना देखील आपण पाहिलं तर 10 चेंडू आणि 3 धावांची गरज. बॉन KG स्पोर्ट्स क्लब निगडी प्राधिकरण संघाला विजयासाठी. अतिशय महत्त्वपूर्ण मॅच आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दोन्ही संघांदरम्यान एक चांगली फाईट देखील आपण पाहिलं तर मैदानात पाहायला मिळाली आणि सामना देखील आपण पाहिलं तर येऊन ठेपलाय. 10 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. काय होणार, कोण जिंकणार ते देखील आपण पाहणार आहोत. राहुल टू बंटी. क्लीन बॉल, परफेक्ट यॉर्कर, 3 ताट त्रिफळा, परफेक्ट ब्लॉकरला चेंडू टाकलाय आणि तिथे विकेट मिळते. राहुल गुंजाळला यश मिळतंय. बंटी वाघमारला परतावा लागेल. फलंदाज बाद. बंटी वाघमारेला देखील आपण पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये बाद होताना पाहायला मिळते. नवीन फलंदाज न्यू बॅटर बाळा देखील आपण पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. धावपल होता आणि स्कोर कार्ड ते धावा देखील आपण पाहिलं तर बनवल्या गेल्यात. 3 विकेट गमावल्यात, 60 धावा तर मात्र धावपल होत आहेत. विजयाचे समीकरण देखील आपण पाहिलं तर बदलले. 9 चेंडू आणि 3 धावांची गरज. सामना होता कुठे आणि आलाय कुठे. राहुल गुंजाळचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु आज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांनी खरं तर साथ दिली नाही असं म्हणायला काही हरकत नाही. ओव्हर पिच चेंडू होता, खेळून काढलाय. मिड ऑफला एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल आणि समीकरण पुन्हा एकदा बदलेल. 8 चेंडू 2 धावा. 61 धावा धावपल होत आहेत. 61 रन ऑन स्कोर कार्ड. 8 चेंडू आणि 2 धावांची गरज. गोलंदाजी देखील आपण पाहिले तर इथे मैदान ती सुरू आहे. यावेळेचा चेंडू होता, फटका मात्र खेळलाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय प्रतीक आणि तोपर्यंत चेंडू देखील आपण पाहिलं तर जाईल सीमारेषा पार आणि सामना देखील आपण पाहिलं तर इथे जिंकतोय. विजय होते टीम बॉन KG स्पोर्ट्स क्लब निगडी प्राधिकरण. विजेत्या संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचं मनपूर्वक मनापासून आभार.